सामना 5 षटकांचा राहील. एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. फलंदाजीसाठी स्ट्राइक वरती डावकुरे आताचा फलंदाज अक्षय जाधव, मॅन फ्रॉम पाटणे. नॉन स्ट्राइकला लालासो पाटील. गोलंदाजी मार्क वरती संदीप वनांगडे. मेगा फायनलचा चालू असलेला सामना मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी विरुद्ध पाटणे वॉरियर्स पाटणे. चला पंच, मेगा फायनल, लेट्स प्ले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने 6 धावेने मेगा फायनलची सुरुवात. अक्षय जाधव पहिल्या चेंडूवरती फायनल मध्ये आपले इरादे स्पष्ट करताना. धन्यवाद डीजे तुम्ही लक्ष द्या. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू होईल फरार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुठे ठेवलेला या सिताऱ्याला पाटणे वॉरियर्सचा अक्षय जाधव. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकतोय. या मेगा फायनलची सुरुवात मात्र धमाकेदार. सलग 3 षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज संदीप गोलब सर यांच्याकडून. आता मात्र चेंडू वाईट जातो. सलग 3 षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे संदीप गोलब सर यांच्याकडून. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू वाईट जातो. आता मात्र प्रेशर मध्ये आहे थोडासा गोलंदाज संदीप वनांगडे. 2 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा जमवल्यात. मेगा फायनल पाटणे वॉरियर्स पाटणे विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडीचे खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आहेत. खाली बसा, खाली बसा तुम्ही. तिसरा चेंडू समोरच्या दिशेने षटकार 501 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय जाधव. रणदिवे ब्रदर्स बहुत हार्ड मालूम है ना. संदीप गोलब सर यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपल्यानंतर अक्षय जाधव आपण घेऊन जायचा आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार. या मेगा फायनलची सुरुवात मात्र अशाच पद्धतीने व्हायला होती. सुरेख फलंदाजी. यावेळी मात्र गोलंदाज आपली कला सादर करताना. आता मात्र डॉट बॉलची सांगता. 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा जमा केल्यात. सुरेख फलंदाजी अक्षय जाधव याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय आता संदीप वनांगडे. या वेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकल्यानंतर पुढच्या 3 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय संदीप वनांगडे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन होते गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील शिर्के. क्वार्टर फायनलच्या सामन्याचा सामनावीर. धावसंख्या होते स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा. पंचांच्या उजव्या बाजूकडून राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल लालासो पाटील याला स्वप्नील शिर्के. मेगा फायनल. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण विकास शिर्के याचं 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू स्वप्नील याचा लालसो याला. यावेळी मात्र फटका बसतोय झेल हवेत. खराब क्षेत्ररक्षण अरविंद याच्याकडून. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 3 धावा पूर्ण. धावसंख्येत 1 शॉट काय सर. ओके ठीक आहे. धावसंख्येत 2 ने भर. विकेट मधून पळालेल्यामुळे 1 शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय एक तडाखेबाज फलंदाज अक्षय जाधव. यावेळी मात्र आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एकाच धावेवर समाधान. धावचीची संधी होती परंतु खराब कलेक्शन. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. सुरेख फेकी होती विकास याची परंतु कलेक्शन मात्र स्वप्नील याच्याकडून खराब. धावचीची संधी मात्र हुकलेली आहे. अक्षय याला मिळालेलं आहे पहिलं जीवदान. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू स्वप्नील याचा लालासो याला. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न लालासो पाटील बीट होताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये मात्र एक टिच्चून मारा पाहायला मिळतोय स्वप्नील शिर्के याच्याकडून. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च करतोय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र डान्सिंग ऑन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. खराब फेकी. बॅकअप नसल्यामुळे यावेळी मात्र पंच आमच्याकडे इशारा करतील हा असेल वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मेगा फायनलचा चालू असलेला सामना मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी विरुद्ध पाटणे वॉरियर्स पाटणे. या मेगा फायनलची सुरुवात मात्र दिमागदार झाली. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले आणि हा 4था षटकार. अक्षय जाधव ऑन फायर. पाटणे वॉरियर्सचा एक तडाखेबाज फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती. 33. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा. 33. या 33 धावांमध्ये 4 उत्तुंग षटकार लगावलेत अक्षय जाधव याने. चला माझी पंचांना विनंती असेल सामना थोडासा स्पीडअप करा. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. बॉल किती झाले बघा. ओव्हर झाले ना. ओव्हर झाले.
Digit the mix. SMR. पाटणे वॉरियर्सच्या संघाकडून सलामीला आलेला फलंदाज आहे अक्षय जाधव आणि लालासो पाटील. 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय संदीप वनांगडे. यावेळी मात्र डान्सिंग ऑन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी धावत आहे 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते 35. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू संदीप याचा. लालासो याला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर संदीप याने तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट जातोय चेंडू. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू संदीप याचा. लालासो याला. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अक्षय हा धावचित होतोय. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत. पहिला हदरा. पहिली लागलेली अवदसा. 7.5 नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचंड लटांबर. पहिलं लपड. पहिलं जंगत पाठी बघ. चांगली फलंदाजी करत होता अक्षय, परंतु दोन्ही बॅट्समन मध्ये ताळमेळ नसल्यामुळे फलंदाज अक्षय हा धावचीत झाला. पहिल्या 3 चेंडूंवरती मेगा फायनल मध्ये सलग 3 षटकार ठोकणारा अक्षय धावचीत होऊन परततोय. या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पहिल्या 3 चेंडूवरती सलग 3 षटकार ठोकले अक्षय याने. तोच फलंदाज माघारी परततोय. आता मात्र धावगती थोडीशी संत होताना पाहायला मिळते. पाटणे वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 35 धावा. किती आउट झाला रे अक्षय? 4 षटकांच्या मदतीने वैयक्तिक 25 या धावसंख्येवर धावचीत होतोय अक्षय. 4 षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 धावा. दरम्यान संदीप याच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावचीची संधी हुकलेली आहे. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय जालिंदर. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. बर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 धावा. 36 लॉस. आता मात्र धावगती कुठेतरी थांबलेली आहे. यावेळी मात्र फटका फसतोय. सचिन लाड झेल खाली. फलंदाज जालिंदर बॅक टू द डग आउट. आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय संदीप वनांगडे. पस्तीस 2 धावा आल्या. 2 धावा. छत्तीस काय
सॉरी 36 3 आला 2 ओव्हर 33 होता. सुरेख गोलंदाजी केली संदीप वनांगडे याने आपल्या या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या संदीप याच्या अक्षय याने. नंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. आता मात्र फलंदाजसाठी येतोय पाटणे वॉरियर्स या संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षय पाटील, ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव शाहूवाडी तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला असाच हा अक्षय पाटील उर्फ जालिंदर. आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफचा क्षेत्ररक्षक संदीप वनागडे यांच्याकडे चेंडू फेकेल तत्पूर्वी एकच धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन सहकार्य केलेले सन्माननीय श्री इंद्रजित इनामदार दादा यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार. शिवशाहू फुले आंबेडकर चषक बोला तो दिखाएगा हाथी निकली चीटी. ये ढिले बोला तो दिखाएगा हाथी निकली चीटी. या चौकाराबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडस फंबल होतोय, त्या चुकीचा फायदा घेत 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 43. मेगा फायनलचा चालू असलेला सामना पाटणे वॉरियर्स पाटणे विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. यावेळी मात्र समालोचन कक्षाला सलामी. 6 धावा. जालिंदर ऑन फायर. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 49 या आकड्यावरती. 49 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल हवेत अरविंद याचं खराब क्षेत्ररक्षण. जालिंदर सारख्या भल्या मोठ्या फलंदाजाची विकेट घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 3 धावा पूर्ण. या 3 धावे बरोबरच पाटणे वॉरियर्स या संघाचं अर्धशतक फलकावर. दोन धावा आहेत काय? 2 धावा. ठीक आहे, 2 धावा. या 2 धावेचं बरोबरच पाटणे वॉरियर्स या संघाचा अर्धशतक फलकावर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 धावा. 51. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू विकास याचा. जालिंदर याला. यावेळी मात्र प्रचंड उसळी घेणारा चेंडू. 1 फॉर द ओव्हर आणि हा असेल वाईड बॉल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावरती. बॅट्समनच्या माइंडशी रीड करतोय विकास शिर्के. यावेळी मात्र सुरेख फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषा नजीक. सुरेख क्षेत्ररक्षण स्वप्नील शिर्के याचं फेकेल तोपर्यंत 3 धावा. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी फलंदाजला आला सो हा धावचित होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल Acid dropper.
धन्यवाद डीजे. धावसंख्या आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 54 धावा. फलंदाजीसाठी येतोय प्रशांत इन ॲट नंबर 5. गोलंदाजी मार्कवरती अंतिम व स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सूरज लाड. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गणेश झेल खाली. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 58 या आकड्यावरती. मेगा फायनलचा सामना यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र गोलंदाज सूरज कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आल्यानंतर तदनंतर मात्र पुढचा चेंडू डॉट बॉल टाकतोय. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. यावेळी मात्र समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लँड होईल. प्रेक्षक लँडच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फलंदाजी जालिंदर पाटील. धावसंख्या होते 64. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 2 बाउन्स सीमारेषा पार. शिवशाहू फुले आंबेडकर चषक ब्रँडेड चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 68 या आकड्यावरती. 68. मेगा फायनलचा चालू असलेला सामना. यावेळी मात्र डान्सिंग ऑन द विकेट. समोरच्या दिशेने चेंडू होईल फरार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराबरोबरच 74 धावा. 74. फुलटॉस चेंडू. विकास शिर्के झेल खाली. फलंदाज जालिंदर हा झेल बाद. 17चा शेवट मात्र कडू होतोय पाटणे वॉरियरच्या संघाकडून. जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष्य. सरासरी 15च्या धावगतीने धावा जमवायच्या आहेत. The mix. SMR. माझ्या भीमराया
अभिजित द मिक्स. धन्यवाद डीजे. चला पाटणे वॉरियर्स, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघाची सलामीची जोडी मैदानात. संजय व विकास शिर्के. Attention please. Attention please. Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पाहिला आपण आत्ताच फलंदाजीमध्ये, तोच अक्षय पाटील उर्फ जालिंदर. गोलंदाजी मार्क वरती फलंदाजीसाठी येतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज संजय. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास शिर्के. जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला मुटकलवाडी संघ. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी विरुद्ध पाटणे वॉरियर्स पाटणे. मेगा फायनलचा चाललेला सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलेले आहे पहिल्या सत्रातील फलंदाजांनी. आता पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. दुसऱ्या सत्राला प्रारंभ. लेट्स प्ले. 30 चेंडू 75 धावांची गरज. चला, जे बाउंड्री लाईन वर प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया खाली बसून घ्यायचा आहे. पहिला चेंडू फुल टॉस. 1 बॉल सीमारेषा पार. चेस ऑन. मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. धन्यवाद डीजे. शौर्य स्पोर्ट्स करुंगळे. आपले खेळाडूंचे पाय बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. चला जरा सहकार्य करा, बाहेर घ्या. आपल्यामुळे या फायनलला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेल्या आयोजकांनी. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू जालिंदर याचा. संजय याला. धावसंख्या आहे 4. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून. प्रदीप दिंडे चेंडूच्या मागे. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. अभिजित दिंडे काय? अभिजित पाटील. चौकार आहे का सर? 4 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. चला पंच, आपण स्वतः जाऊन बघा. मेगा फायनल आहे, कोणत्याही टीमवर अन्याय होऊन देऊ नका. चला, आयोजन कमिटी आपले खेळाडू पाठवून द्या बाउंड्री लाईन वर. विनंती आहे आपल्याला. फायनलचा सामना आहे, कोणत्याही टीमला नुकसान होऊन देऊ नका. 3च धावा आहेत का सर? ठीक आहे, 3 धावा. या 3 या धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. दरम्यान जालिंदर याच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल एक अष्टपैलू खेळाडू विकास शिर्के. यावेळी मात्र प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू हलका हाताने खेळून काढलेला आहे. स्लिपच्या दिशेने कट करून 1 धाव प्राप्त करेल विकास शिर्के. धावसंख्येत एकनेभर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. जवळजवळ 15च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडू झाले, त्या 3 चेंडूंमध्ये यशस्वीरित्या 8 धावा प्राप्त केलेल्या आहेत. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू जालिंदर याचा. संजय याला. आता मात्र आडव्या बॅटने. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण.
अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताजवळ जाऊन चेंडू टप्पा पडलेला आहे. झेल घेण्याचा एक अप्रतिम संधी होती, परंतु झेल काय होऊ शकलेला नाही. धावसंख्या देखणेवर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू असलेला मेगा फायनलचा सामना पाटणे वॉरियर्स पाटणे विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय विकास शिर्के. बॅक टू द डग आउट. आता मात्र फलंदाज साठवतोय इन ॲट नंबर 3 संदीप वनांगडे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 9 धावा. एक गडी बाद 9 बाद होणारा फलंदाज आहे विकास शिर्के. पहिला चेंडू समोरच्या दिशेने काव कॉर्नरच्या सुरेख क्षेत्ररक्षण फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 11 धावा. पहिल्या सत्राचा विचार केला तर पाटणे वॉरियर्स हा संघ पहिल्या षटकामध्ये आघाडीवर होता. तब्बल 20 धावा फटकावल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या सत्राचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर लावण्यात यश प्राप्त झालेलं आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघ. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः कर्णधार लालासो पाटील, एक अनुभवी गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राउंड द विकेट मारा करेल संजय याला. लालासो टू संजय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू होईल फरार, चौकार. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू लालासो याचा. यावेळी मात्र फटका फसतोय. झेल घेण्याची संधी हुकते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती लालासो याला, परंतु संजय सारख्या एका भल्या मोठे फलंदाजाची विकेट घेण्यात मात्र अपयशी ठरतोय. आता मात्र कुठेतरी चुकी झालेली आहे आपल्याकडून हे समजतंय लालासो याला, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे चुकीला माफी नसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय एक तडाकेबाज फलंदाज संदीप वनांगडे. यावेळी मात्र स्विंग आणि मिस, फिंगर रोल करतोय चेंडूवरती. का पण एवढा मोठा गोलंदाज आहे का? वयाच्या 42 वर्षी सुद्धा मी क्रिकेट खेळतोय हे दाखवून देताना लालासो पाटील.
यावेळी मात्र सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण जालिंदर याचं. धावसंख्येत एक नेबर, धावसंख्या जाऊन पोहोचेल रोशन सर 17 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षट चौकार व खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज लालासो. आता मात्र फटका फसतोय, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज संजय बॅक टू द डग आउट. मी मगाशीच म्हटलं होतं एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती लालासो पाटील. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय सचिन लाड. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, षटक क्रमांक 2 मार्गस्थ होताना. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 धावा, फक्त 6 धावा, मला वाटतंय 6 धावा आलेत ना सर. 6 धावा खर्च करतोय लालासो. सुरेख गोलंदाजी या मेगा फायनल मध्ये. जिंकण्यासाठी अद्यापही 18 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. जोपर्यंत संदीप वनांगडे या मैदानात आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र काही स्पष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत संदीप वनांगडे फलंदाजी करतोय मुटकलवाडी या संघाकडून तोपर्यंत मुटकलवाडी हा संघ या सामन्यामध्ये जिवंत आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय आनंदात. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय आनंदा. उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज. या गोलंदाजाच्या उंचीकडे जाऊ नका, त्याची गोलंदाजी पहा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. 12 चेंडूंमध्ये 17 धावा जमवण्यात यश प्राप्त झालेला आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. चला पंच आपण स्वतः जाऊन चेक करा, काही गरज नाही. आयोजन कमिटी आहे 4 धावा. चला आयोजन कमिटी आहे तिथे. धावसंख्या 4 नेवर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. बाद होणारे फलंदाज आहेत विकास शिर्के व संजय. यावेळी मात्र सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग झाल्यानंतर चेंडू खाली राहतोय. आता मात्र आपल्या गोलंदाजीची चमक दाखवताना पहिल्या चेंडूवरती संदीप वनांगडे याने चौकार ठोकला. तदनंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय आनंदा. एक तेरी एक मेरी असा चालू असलेला सामना. यावेळी मात्र फटका बसतोय. फलंदाज संदीप वनांगडे बॅक टू द डग आउट.
धन्यवाद डीजे. मी आनंद. धन्यवाद डीजे. फलंदाजीसाठी येतोय गणेश. मी आनंद हा गोलंदाजीवर आल्यावरती सुद्धा सांगितलं होतं त्याच्या उंचीकडे जाऊ नका, त्याची गोलंदाजी पहा. संदीप वनांगडे सारख्या भल्या मोठ्या फलंदाजाची विकेट मिळवून दिलेली आपल्या संघाला आणि या मेगा फायनल मध्ये आपल्या संघाला प्रथम क्रमांकाकडे नेताना आनंदा. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका गणेश याच्या बॅटमधून. जालिंदर याचं सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब, परंतु दुसरी धाव घेण्याची काय गरज नाही असं दिसतंय. धावसंख्येत एकनेभर धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 3 गडी बाद 22. यावेळी पुन्हा एकदा लालासो पाटील झेल खाली. फलंदाज सचिन लाड बॅक टू द डगआउट. सुरेख गोलंदाजी आनंदा याच्याकडून. आता मात्र मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी हा संघ अडचणीमध्ये सापडताना कोण संकटमोचक ठरेल या संघासाठी पाहायचं आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 22 धावा. या षटकामध्ये जर विचार केला एक चौकार वगळता सुरेख गोलंदाजी करतोय आनंदा. 2 मोठे झटके दिलेले आहेत मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघाला. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतील 1 फॉर दी ओव्हर. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्वप्नील षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. 4 गडी बाद 22. जिंकण्यासाठी 12 चेंडू 53 धावा. 53 धावा आणि 12 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती लालासो. फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. येणारे 12 चेंडू 53 धावांची गरज असेल. या मेगा फायनल मध्ये आपण सुरेख फलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली पाटणे वॉरियर्सच्या संघाकडून. फलंदाजीत अक्षय जाधव व जालिंदर पाटील यांनी तडाखेबाज फलंदाजी करून तब्बल 74 धावांचा डोंगर उभा केला होता. 75 धावांचं लक्ष्य मैदानात घेऊन उतरलेला मुटकलवाडी संघ थोडासा पिछाडीवर आतापर्यंत. येणारे 10 चेंडू 52 धावांची गरज असेल. आता मात्र कुठेतरी मुटकलवाडी या संघाचा निर्णय चुकला असं मी म्हणतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी, परंतु झेल काय होऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण होतील. आता मात्र समीकरण बदलतं या सामन्याचं. येणारे 9 चेंडू तब्बल 50 धावांची गरज असेल. 9 चेंडू 50 धावा. दरम्यान लालासोयाच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. स्वप्नील याला वाटलं चेंडू वाईट जाईल, परंतु लेग कट टाकलेला चेंडू स्वप्नील याच्या अगदी मांडीच्या जवळून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. सुरेख गोलंदाजी. 8 चेंडू 50 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. येणारे 7 चेंडू 50 धावा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी.
पाटणे वॉरियर्स या संघाकडून 7 चेंडू 50 धावा. आता मात्र आडव्या बॅटने मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून असं फंबल होत आहे. 2 धावा पूर्ण. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल. 6 चेंडू 48 धावा. गोलंदाजीसाठी अभिजित पाटील. आता मात्र फक्त औपचारिकता. यावेळी मात्र समोरच्या दिशेने सुरेख फटका. खराब क्षेत्ररक्षण प्रशांत त्याच्याकडून. येणारे 5 चेंडू 44 धावा. धन्यवाद डीजे आराध्या प्रोप्रायटर लहू मोरे. धन्यवाद एक सुमधुर संगीत वाजवण्यासाठी. येणारे 5 चेंडू 44 धावांची गरज असेल. चार चेंडू 44 धावा. अशक्य प्राय असं लक्ष. आज प्रकाश थोरात यांच्या अनुपस्थित पाटणे वॉरियर्स हा संघ खेळताना. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळतील फक्त 1च धाव. येणारे 3 चेंडू 43 धावा. 3 चेंडू 43 धावा. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने. झेल सुटलेला आहे. 2 चेंडूंमध्ये तब्बल 42 धावांची गरज असेल. सामना एकतर्फी झालेला आहे हा मेगा फायनल. हॅलो यावेळी मात्र सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. 1 चेंडू 38 धावांची गरज. 1 चेंडू 38 धावा. या सामन्यामध्ये भरपूर मॅच विनर पाहिलेत आपण. जालिंदर पाटील, अक्षय जाधव, आनंदाचा चे, लालासो पाटील आणि हा सामना पाटणे वॉरियर्स पाटणे या संघाने जिंकलेला आहे व शिवशाहू फुले आंबेडकर चषकच्या प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलेलं आहे.